अदलाबदली होणं हा दुसऱ्यांदा प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला आहे. खरं तर हे गंभीर आहे. असं असताना तुमच्याकडून नेमके कारवाईचे काय आदेश देण्यात आले, काय सांगा? पहिली जी घटना घडली होती त्यामध्ये नातेवाईकांनी स्वतः आम्हाला लिहून दिलेले की आम्ही चुकून दुसऱ्याची बॉडी घेऊन गेलो होतो, आम्हाला ते समजलेलं नाही. असं पहिल्या घटनेमध्ये आम्हाला नातेवाईकांनी स्पष्ट आमच्याकडे लेखी दिलेलं आहे. आत्ताची जी दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम PM करताना बॉडी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असते. पोस्टमॉर्टम केल्यानंतर आमचे वैद्यकीय अधिकारी त्यांना ॲडव्हान्स सर्टिफिकेट पोलिसांकडे देतात आणि पोलिसांकडे ते आम्ही त्यांची रिसिप्ट घेतो की बाबा ही ॲडव्हान्स सर्टिफिकेट आणि PM केल्यानंतरची बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येत आहे. आणि त्यानंतर मग पोलीस हे नातेवाईकांकडून ताबापावती घेऊन पोलीस हे बॉडी जी असते ती नातेवाईकांकडे देतात आणि त्यांची सही घेतात. हीच प्रोसेस या ठिकाणी अवलंबलेली आहे. आमच्या रजिस्टरनुसार सर्व नातेवाईकांनी त्या सह्या केलेल्या आहेत. पण जी पहिली बॉडी गेली त्यामध्ये ते त्यांनी ओळखता आली नाही किंवा काय माहीत नाही म्हणून त्यामध्ये थोडं हे असा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. याबाबत आम्ही आत्ता आमचे जे पोस्टमॉर्टम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाचे आदेश दिलेले आहेत. पण चेहरा दाखवला गेला होता का नातेवाईकांना, किंवा तशा पद्धतीनं काही तसं लिहिलं गेलं होतं किंवा त्याच्याकडनं तशा सह्या घेतल्या होत्या? त्यांच्या सह्या तर मी घेतलेल्याच आहेत आम्ही, जसं मी आता सांगितलं की आमच्या रजिस्टरला आहे. चेहरा पण दाखवलेला आहे असे आमचे जे 2 कर्मचारी आहेत तिथं काम करणारे त्यांनी सांगितलं की आम्ही चेहरा दाखवलेला होता. ही दुर्दैवी घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे सिव्हिलमध्ये. आत्तापर्यंत हे असे प्रकार घडत आहेत. प्रशासन फक्त खालच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करते. अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय यामध्ये निर्णय घेणार आहे का नाही? आत्ताच्या घटनेमध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल पत्रव्यवहार करत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांकडून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. तुम्ही नातेवाईकांशी बोललात, नातेवाईकांनी काय मागणी केली आहे? नातेवाईकांची जी मागणी पहिली होती, पहिल्यांदा आम्हाला त्यांनी मागणी केली की तुम्ही कारवाई करणार असं पत्र द्या, मग आम्ही हे पुढचे त्यांचे काय असतील ते करतील. पण आता त्यांची परत मागणी होती की त्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबनाचे आदेश द्या. त्याप्रमाणे आपण ती प्रोसेस सर्व पूर्ण केलेली आहे. या सगळ्या घटनेमध्ये कुठेतरी जिल्हा रुग्णालय जबाबदार आहे का या सगळ्या घटनेला? ही पोलीस प्रशासनाचीच जास्त जबाबदारी आहे. पोलिसांनी तिथं थांबणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती बॉडी बघून त्यांच्या, कारण ती कायदेशीरदृष्ट्या त्यांच्याच ताब्यात देतो आम्ही. PM झाल्यानंतर बॉडी आधी पोलिसांच्या ताब्यात देतो आम्ही, डायरेक्ट नातेवाईकांच्या ताब्यात देत नाही.